नमस्कार विद्यार्थी मित्रो, कसे आहात? मजेत? तर चला तर मग सुरू करूया. आपण या ठिकाणी आपण यापूर्वी अगोदर 1.3 हा प्रॉब्लेम सेट खूप चांगल्या पद्धतीने समजावून ट्रायंगल एबीसी, त्रिकोण एबीसी मध्ये एपी परपेंडिक्युलर बीसी, बीक्यू परपेंडिक्युलर एसी. बघा, परपेंडिक्युलर एपी हा बीसी वरती काय आहे? लंब आहे आणि बीक्यू हा एसी वरती लंब आहे. point B, point P and point C are linear. B linear point B, P linear point C, A linear point Q, Q linear point C. Then prove that triangle CPA similar triangle CQB. तर हे एका रेषेवरती आहे, तर सिद्ध करा ट्रायंगल CPA आणि ट्रायंगल CQB हे कसे आहेत? सिमिलर आहेत, समरूप आहेत. इफ जर AP is equal to 7, BQ is equal to 8, BC is 10, then find AC. तर आपल्याला AC चं माप या ठिकाणी पूर्ण करायचे. तर लक्ष द्या, या ठिकाणी बघा सोल्युशन मध्ये आपल्याला काय लिहायचंय? दिलेली माहिती आहे. इन ट्रायंगल ABC, त्रिकोण एबीसी मध्ये एपी परपेंडिक्युलर बीसी, बीक्यू परपेंडिक्युलर एसी, देन ट्रायंगल सीपीए and triangle CQB. In triangle CPA and triangle CQB, त्रिकोण CPA आणि त्रिकोण CQB मध्ये काय बघा, काय लक्षात घ्यायचंय? अँगल CPA आणि CQB. बघा, अँगल P आणि अँगल Q आर इन 90 डिग्री. हे कशामध्ये आहेत? 90 डिग्री मध्ये आहेत, तर ते इक्वल होतील. त्यानंतर अँगल इथे जर पाहत असाल तर या ट्रायंगल मध्ये सी हा कॉमन पॉइंट असेल, म्हणजे तो अँगल मध्ये येताना कॉमन अँगल आहे, म्हणजे दोन कॉमन अँगल आर इक्वल, ऑलवेज इक्वल. तर ते जर इक्वल असतील किंवा कॉन्ग्रंट असतील, म्हणजे कोणतेही दोन कोण जर कॉन्ग्रंट असतील तर आपण त्यानुसार ए टेस्ट नुसार त्यांना सिमिलर करू शकतो. इकडे बघा, अँगल इन ट्रायंगल सीपीए अँड ट्रायंगल सीक्यूबी, ट्रायंगल CPA congruent triangle CQB each 90 degree, each angle 90 degree. Angle ACP congruent angle BCQ, common angle, common angle. Therefore, triangle CPA similar triangle CQB. इथं आपण लिहू शकतो AA टेस्ट. को कसोटीनुसार हे कसे आहेत? सिमिलर आहेत. जे आपलं पहिलं प्रूव्ह दॅट होतं, म्हणजे सिद्ध करायला सांगितलं, तर हे अशा पद्धतीने सिद्ध करता येईल, ते प्रूव्ह करता येईल. आता विचारलं देन फाइंड AC, तर AC चं माप काढा. ठीक आहे, आता मी थोडस या बाजूला घेतो. जर हे सिमिलर असतील तर साइड ऑफ सिमिलर ट्रायंगल्स, साइड ऑफ सिमिलर ट्रायंगल्स आर इन प्रोपोर्शन, आर इन सेम प्रोपोर्शन, इक्वल प्रोपोर्शन. या ठिकाणी जर समरूप त्रिकोणाच्या बाजू कशा असतात तर प्रमाणात असतात. याचाच वापर आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. दिलेल्या मापाचा आधार घेऊन आपण काय करायचं? या ठिकाणी एसी चं माप काढायचे. सुरुवातीला लक्ष द्या, या ठिकाणी बघा दिलेलं माप कोणतं आहे? तर एपी जर आपण घेतला तर त्याला करस्पॉन्डिंग साइड कोणती? एपी घेतल्यानंतर साहजिकच बीक्यू इज इक्वल. आता आपल्याला एसी चं काढायचं, त्यानुसार एसी these corresponding sides is BQ, sorry AC BC
तुम्ही एवढंच लिहू शकता, साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल. पूर्ण प्रॉपर्टी सुद्धा तुम्हाला मी आता सांगितलेलीच आहे, पण नाही जर समजा पूर्ण नाही लिहिता आहे एखाद्या वेळेस तरी साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल्स असे लिहू शकता. AP 7, BQ 8, AC माहिती नाही ती आपल्या काढायचे, यू डोंट नो. BC is 10. So cross multiplication, AC 12 into 7. So AC is equal to 12 into 7 upon 8. 4 to the 8, 4 to the 12. 21 upon 2 means 10.5 unit. AC is equal to. तर या ठिकाणी आपल्याला AC चं माप या ठिकाणी भेटलंय, आपण ते खूप छान पद्धतीने काढले पण 10.5. ओके, सो राईट दिस. सर या ट्रॅपेझियम PQRS. ट्रॅपेझियम म्हणजे समलंब चौकोन. ठीक आहे, समलंब चौकोन PQRS मध्ये तर हे तर सगळ्यात महत्वाचंच आहे की साइड PQ पॅरलल साइड SR. कारण बिकॉज साइड अपोजिट साइड्स ऑफ इन ट्रॅपेझियम आर पॅरलल. समलंब चौकोनाची जी काही विरुद्ध बाजू असते, एक विरुद्ध बाजू ही कशी असते, पॅरलल असते किंवा समांतर असते. त्याने दिलंय तरी काय अडचण नाही. AR is equal to 5AP, AR is equal to 5AP, AS is equal to 5AQ, then prove that SR is equal to 5PQ. So in trapezium PQRS, समलंब चौकोन PQRS मध्ये काय सांगता येईल, दिलेली माहिती साइड PQ पॅरलल साइड SR. आता इथं आपल्या लक्षात आलं पाहिजे, जर पॅरलल साइड जर असेल आणि त्याच्यामध्ये काही ट्रान्सव्हर्सलचा जर पार्ट असेल तर तिथं काही अँगल्स तयार होतात. आपण बघितलं होतं की 2 पॅरलल साइड अँड 1 ट्रान्सव्हर्सल्स आर मेड बाय 8 अँगल्स. समांतर रेषा, 2 समांतर रेषा आणि एक छेदिका जर असेल तर त्यामध्ये 8 प्रकारचे कोण तयार होतात, मीन्स 4 पेअर्स तयार होतात, 4 जोड्या तयार होतात. मग आपण या ठिकाणी सांगतोय की साइड PQ पॅरलल साइड SR म्हणजे याचा अर्थ तिथे कोणते तरी अँगल तयार होते. कोणते तयार होत असतील ते थोड्या वेळात तुम्हाला मी सांगणार आहे. PQS अँगल PQS आपण एक सांगा, साइड PQ पॅरलल साइड SR अँड PR is a transverse. तशात 2 आहेत तर ती पण येऊ शकते, परंतु आपण फक्त एवढंच PR is a transversal. Therefore म्हणून काय सांगता येईल, अँगल PQS कॉन्ग्रुएंट अँगल RSQ alternate angle ते कोणते कोण आहे, विक्रम कोण आहे, PQS आणि RSQ. ट्रायंगल PQS याला जर आपण जर एका ह्याच्यामध्ये लिहून घ्यायचं असेल तर दॅट इज PQA कॉन्ग्रुएंट अँगल RSA असं पण लिहू शकतो. हे म्हणजेच हे आहे, म्हणून आपण दॅट इज सिम्बॉल टाकला, अँगल PQA कॉन्ग्रुएंट अँगल RSA. स्टेटमेंट, गिव द स्टेटमेंट 1. सो आता लक्षात AR is equal to 5AP. AR is equal to 5AP. त्याला आपण इन रेशो मध्ये लिहायचे, प्रमाणात लिहायचे. AR अपॉन AP is equal to 5 upon 1, statement 2. Next, AS
इज इक्वल टू AS इज इक्वल टू 5AQ. त्याला आपण रेशो मध्ये घेऊया. AS अपॉन AQ इज इक्वल टू 5/1. गिव्ह द स्टेटमेंट 3. त्याला तिसरं स्टेटमेंट द्या, तिसरं विधान द्या. आता बघा, ट्रायंगल RSA and triangle RSA and triangle PQA. त्रिकोण RSA आणि त्रिकोण PQA मध्ये काय सांगता येईल? तर अँगल RSA कॉन्ग्रॅट अँगल PQA इथं आपण लिहू शकतो फ्रॉम 1. ठीक आहे. अँगल PAQ हे दोन अँगल कसे आहेत? अपोजिट आहेत. अँगल RAS कॉन्ग्रॅट अँगल PAQ इथं तुम्ही लिहू शकता व्हर्टिकली अपोजिट अँगल्स असे लिहू शकता, नाही तर सरळ सरळ अपोजिट अँगल्स हे सुद्धा लिहू शकता तुम्ही. हे मी दोन्ही कारण या ठिकाणी मुद्दाम सांगालो, कारण तुम्ही बऱ्याच वेळा कुठलं तरी गायडन्स घेत असता, ते काही चुकीचं नाही, घेतलंच पाहिजे. परंतु कधी कधी तुम्ही म्हणता की बाबा तिथं अशा पद्धतीने लिहिलं होतं, तिथं अशा पद्धतीने लिहिलंय. मी दोन्ही सांगतोय की तुम्ही इथं अपोजिट अँगल्स सुद्धा लिहू शकता किंवा व्हर्टिकली अपोजिट अँगल्स असं पण लिहू शकता. Therefore, triangle RSA similar triangle PQA. RSA similar triangle PQA. AA test. AA test. So their side are in proportion. त्यांच्या बाजू कशा असतात? प्रमाणात असतात. मग घ्या कोणतीही एक बाजू घेऊ शकता तुम्ही. इकडे जर तुम्ही AR जर घेतली, इकडे जर तुम्ही AR घेतली तर त्या ठिकाणी कोणती येणार आहे? AP करस्पॉन्डन्स साइड्स इन प्रोपोर्शन मध्ये AP. त्यानंतर नेक्स्ट तुम्ही आपल्या जी महत्वाची आहे ती घेऊ शकता SR अपॉन P. तिन्ही साइड करस्पॉन्डन्स तुम्हाला दाखवता देऊ शकतात, परंतु आपलं जे मेन टार्गेट आहे त्या टार्गेट पासून आपण दूर जायचं नाही. टार्गेट एक वेळेस फिक्स झाल्यानंतर त्या दिशेने चालणं हे खूप महत्वाचं असतं. टार्गेट जर फिक्स नसेल तर आपण कोणत्याही दिशेला भरकटू शकतो. ठीक आहे. टार्गेट AR अपॉन AP तुमच्या पुढे AR अपॉन AP इज इक्वल टू 5/1 इज इक्वल टू SR अपॉन PQ. सो क्रॉस मल्टिप्लिकेशन 1 into SR 5 into PQ means SR is equal to 5 PQ. That's clear to the prove that. ओके. तर सिद्ध करा या ठिकाणी पूर्ण झाले. हे अशा पद्धतीने एकदम सोपं आहे. फक्त हे रेशो एक लक्षात घ्या. हे रेशो तयार करायचे, त्यानंतर आपल्याला अल्टरनेट अँगल या ठिकाणी तयार करून घ्यायचा आहे. अल्टरनेट अँगल या ठिकाणी आपल्याला तयार करून घ्यायचा आहे. आणि बाकी मग एक वेळेस तुम्ही ट्रायंगल सिमिलर दाखवल्यानंतर त्यांच्या ज्या काही साइड असतात तुम्ही इथे लिहू शकता साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल. सो राइट दिस. ट्रॅपेझियम ABCD समलंब चौकोन ABCD मध्ये साइड AB पॅरलल साइड CD. Diagonals AC and BD intersect in point O. कर्ण AC आणि कर्ण BD एकमेकांना O बिंदू मध्ये छेदतात. AB is equal to 20, DC is equal to 6, OB is equal to 50. Then find OD. In solution उत्तरामध्ये आपल्याला काय लिहायचंय? दिलेली माहिती. In trapezium ABCD. Okay. Diagonals AC and BD intersect in point O. लिहिलं तरी काही नाही आणि नाही लिहिलं तरी असे काय अडचण नाही. मग आता आपल्याला सांगितलं ते जे महत्वाचं आहे साइड AB पॅरलल साइड DC पॅरलल साइड DC एक AC
is a transversal. AC is transversal. So CDB angle CDB congruent angle ABD alternate angle आपण पाठीमागे सांगितलं होतं ते हेच. जर एक साइड एकमेकांना पॅरलल असतील तर पॅरलल लाईन जर असतील आणि एक ट्रान्सव्हर्सल असेल तर त्यामध्ये काही अँगल तयार होतात. या ठिकाणी आपल्याला अल्टरनेट अँगल मिळतो. दॅट इज ते जर आपल्याला लिहायचं तर आपण कसं लिहू शकतो, अँगल CDO congruent angle ABO. Statement 1. Give the statement 1. So in triangle COD and triangle AOB, त्रिकोण COD आणि त्रिकोण AOB मध्ये अँगल CDO congruent angle ABO, congruent angle ABO from 1. And next, these angle are opposite. Angle COD congruent angle AOB, इथं तुम्ही लिहू शकता opposite angle. ठीक है, opposite angle. Therefore, triangle COD similar triangle AOB by AA test. कोको कसोटीनुसार ते कसे समरूप आहे. मी थोडंसं त्या पलीकडल्या बाजूला घेतो. बघा, their side are in proportion. कोणत्या घ्यायच्या त्यानुसार या ठिकाणी OD upon OB is equal to CD upon E. OD आपल्याला काढायचं तसंच ठेवा. OB 15, CD 6, AB 20. OD cross multiplication 15 into 6. OD is equal to 15 into 6 upon 20. 5 4s are 20, 5 3s are so OD is equal to. चला तर मग आता 7th प्रॉब्लेम या ठिकाणी आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे. Quadrilateral ABCD is parallelogram. Point E is on side BC. बिंदू E हा बाजू BC वर आहे. पण कसा आहे, लाइन DE intersects ray AB in point T. किरण AB ला, बघा काय सांगितलं, किरण AB ला E हा बिंदू काय करतो, DE हा काय करतो T बिंदू मध्ये छेदतो. तर सिद्ध करा DE into B is equal to C into T. हा व्हिडिओ झाल्यानंतर तुम्हाला सोपी आणि साधी ट्रिक सांगणार आहे की ज्यामुळे तुम्ही कोणतेही प्रश्न कशा पद्धतीने हो ते तुम्ही सॉल्व्ह करू शकता. आता मात्र आपण याच्यावरती कॉन्सन्ट्रेट करूया. सोल्युशन. Quadrilateral ABCD is parallelogram. Okay, parallelogram side AB parallel side BC, because
ABCD इज पॅरलोग्राम आणि ह्याच्यामध्ये आपल्याला सांगता येईल साइड ऑफ पॅरलोग्राम इज पॅरलल टू इच अदर, अपोजिट साइड. ओके, AD ला पॅरलल BC असेल, AB ला पॅरलल CD असेल. या ठिकाणी AB पॅरलल CD अँड साइड AD पॅरलल साइड BC. या ठिकाणी कोणते तरी अँगल तयार होतात. तर कोणते तयार होतात? अल्टरनेट अँगल या ठिकाणी तयार होतील. बघा, अँगल BTD, अँगल BTD कॉन्ग्रंट अँगल BTD कॉन्ग्रंट अँगल CDT, alternate angle. That is angle BDE congruent angle CDE. Okay, from statement 1. So triangle BET and triangle CED. त्रिकोण BET आणि त्रिकोण CED मध्ये काय सांगता येईल? अँगल BTE congruent angle CDE and angle, these angles are opposite. Angle BET congruent angle, इथे तुम्ही लिहू शकता from 1, congruent angle CED, opposite angles, opposite angle. So therefore triangle BET similar triangle CED by AA test. Okay, therefore sides of similar triangles आर इन प्रोपोर्शन, त्यांच्या बाजू कशा असतात? प्रमाणात असतात. तर आपल्याला त्या पद्धती घ्यायच्या. जर आपण बी इथं जर घेतली तर त्याला करस्पॉन्डिंग साइड कोणती येईल? सी. आपण या ठिकाणी जर टी घेतली तर त्याला करस्पॉन्डिंग साइड कोणती येईल? डीई. आता आपण आहे त्या पद्धतीने आपण त्याला हे करून घेऊ शकतो. इकडे बघा, डीई into BE is equal to CE into T. This is prove that हे आपलं काय आहे? साध्य आहे, जे या ठिकाणी पूर्ण झाले. DE into B is equal to CE into T. तर मग आता लिहून घ्या. चला तर मग आता सोडूया 8th प्रॉब्लेम. इन द फिगर सेग AC and seg BD intersect each other in point P. AC आणि BD हे एकमेकांना काय करतात? P बिंदूमध्ये छेदतात. AP upon CP is equal to BP upon DP. प्रूव्ह द्या. तर इथं एक ह्या जे साइड आहेत ते कशा आहेत? प्रोपोर्शन मध्ये आहेत. तर सिद्ध करा APB सिमिलर ट्रायंगल CDP. APB म्हणजे APB माझा नाही, APB ट्रायंगल APB सिमिलर ट्रायंगल CDP. सो सॉल्व दिस. आता सोल्युशन मध्ये आपल्याला काय घ्यायचंय?
ही माहिती तुम्ही लिहू शकता, जरी नाही लिहिली तरी एवढं याच्यामध्ये गिव्हन थोडंसं आपण हे करूया. गिव्हन मध्ये इन द फिगर AP upon CP is equal to BP upon DP. दिलेली माहिती गिव्हन मध्ये लिहिता येईल. अँड टू प्रूव्ह, काय प्रूव्ह करायचं आपल्याला? ट्रायंगल ABP सिमिलर ट्रायंगल CDP. ओके, प्रूफ साध्य काय असेल? ट्रायंगल ABP and triangle ABP and triangle CDP AP upon CP is equal to BP upon DP. कुठून घेतलं हे? गिव्हन. कुठून घेतलेलं आहे? गिव्हन मध्ये घेतलंय. आता अँगल या साईडला थोडं अँगल APB कॉन्ग्रंट अँगल CPD. लिहू शकता तुम्ही अपोजिट अँगल. So two sides in same proportion and one angle is congruent. So these triangles are triangle ABP similar triangle CDP by two side यानी S and A means SAS टेस्ट. बाकोबाग कसोटीनुसार हे काय होतील? सिमिलर होतील. तर या ठिकाणी आपल्याला जे सॉल्व्ह करायचं होते अगदी एकदम बरोबर काढले आपण या ठिकाणी. तर हे अशा पद्धतीनुसार लिहू शकता किंवा डायरेक्ट तुम्ही प्रूफही करू शकता. अशा पद्धतीनुसार ते करू शकता, परंतु आपल्याला गिव्हन पाहिजे होतं त्यासाठी आपण हे केले. ठीक आहे, सो राईट दिस. तर चला तर मग सर्वात या प्रॉब्लेम सेट मधला प्रॅक्टिस सेट 1.3 मधला लास्ट प्रॉब्लेम आपण या ठिकाणी सॉल्व्ह करतोय आणि अतिशय सोपा, अतिशय महत्वाचा अशा दोन्ही गोष्टी आहेत. मग स्टार्ट करत असताना अगदी एकदम सोप्या पद्धतीने लक्षात घ्या. म्हणजे डायरेक्ट आपण पूर्ण सुरू करूया कशा पद्धतीने साध्य करायचे वगैरे. ट्रायंगल BAC and triangle BAC and triangle ADC. त्रिकोण BAC व त्रिकोण ADC मध्ये अँगल BAC कॉन्ग्रंट अँगल ADC गिव्हन देऊन टाका. प्रश्नात दिलेली माहिती आहे. त्यानंतर BCA कॉन्ग्रंट अँगल ACD कॉमन अँगल. So therefore triangle BAC similar triangle ADC by AA टेस्ट. ए म्हणजे अँगल टेस्ट कोको कसोटीनुसार ते काय झाले? समरूप झाले. मग आता देअर साइड्स आर इन प्रोपोर्शन. त्या कशा असतात? प्रमाणात असतात. पण ते आपण घेऊया. मी थोडंसं ह्या बाजूला घेतो. CA पहिली बाजू तुम्ही कोणती घ्या, काय अडचण नाही. तर therefore CA upon corresponding sides CD is equal to CB upon CA. CB
अपॉन सी देअर करस्पॉन्डिंग साइड्स. घेताना मात्र थोडासा विचार करा. इथं जर आपल्याला टार्गेट कोणतं क्लिअर करायचंय त्यानुसार सीए स्क्वेअर आहे मीन्स या ठिकाणी सीए दोन्ही बाजूला येणार आहे हे मात्र क्लिअर असू द्या. मग क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. सीए इंटू सीए इज इक्वल टू सीबी इंटू सीडी. सीए इंटू सीए सीए स्क्वेअर इज इक्वल टू सीबी इंटू सीडी. दिस इज और आन्सर. हे आपलं काय आहे उत्तर आहे ते आपल्याला साध्य करायचं होतं. या ठिकाणी आपण ते पूर्ण केलं. तर आज आपण 5 प्रॉब्लेम्स या ठिकाणी सॉल्व्ह केलेत आणि या ठिकाणी 1.3 एकदम क्लिअर झालाय आणि खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही समजावून घेतलाय. यानंतर मात्र मी एक तुम्हाला ट्रिक्स सांगणार होतो. म्हणजे मी शब्द दिला होता शिकवता तुम्हाला ट्रिक्स सांगणार आहे. ठीक आहे. काय ट्रिक्स असणार आहे हे लक्षात घ्या. जर तुम्हाला दिलेलं प्रूव्ह दॅट जर स्क्वेअर मध्ये लिहायचं असेल हे अशा पद्धतीनं तर इथं सिमिलर ट्रायंगल्स खूप महत्वाचे असतात. म्हणजे आपण ट्रायंगल सिमिलर दाखवून करू शकतो. ही पहिली ट्रिक्स आहे. दुसरं तुम्हाला जर मल्टिप्लाय मध्ये असेल हे अशा पद्धतीचं काय असेल तर ते सुद्धा तुम्हाला ते उपयोगाला येऊ शकतं. किंवा जर तुम्हाला बाजू साइड रेशो मध्ये दाखवायचे असतील ए बी अपॉन बी सी ए बी अपॉन पी क्यू वगैरे असं काय काही जरी असेल तर तिथे सुद्धा तुम्ही ते काय करू शकता सिमिलर ट्रायंगलच्या प्रॉपर्टी वापरून किंवा सिमिलर ट्रायंगल्स दाखवून ते आपण अशा पद्धतीने करू शकतो. हे याच्या काही ट्रिक्स आहे. म्हणजे परीक्षेमध्ये जर हार्ट्स वगैरे क्वेश्चन असतील किंवा जे परीक्षेत थोडं आपण म्हणतो पुस्तकाच्या बाहेर ऍक्च्युअली पुस्तकाच्या बाहेर जे येत नसतात ते पुस्तकाशी रिलेटेड आणि आपल्याच क्वेश्चनशी रिलेटेड असे क्वेश्चन असतात. तर त्यासाठी एखाद्या वेळी जरी प्रश्न बदलून आला आणि तुम्हाला जर दुसरं काहीतरी प्रूव्ह करायला सांगितलं पण ते अशाशीच रिलेटेड असेल म्हणजे मल्टिप्लिकेशन असेल इन रेशो असेल किंवा स्क्वेअर मध्ये येत असेल तर अशा वेळेस आपल्याला सिमिलर ट्रायंगल वापरावे लागतात. तेव्हा धरून चालायचं की आपल्याला सिमिलर ट्रायंगल. मग आपल्याला सहज लक्षात येतं की या ठिकाणी आपल्याला काय करायचे. एक वेळेस आपला ट्रॅक लक्षात आला की आपण त्या दिशेने चालण्याचा प्रयत्न करत असतो आणि हे अशाच पद्धतीने आहे. तर या ठिकाणी आपण सर्व प्रॉब्लेम 1.3 या ठिकाणी क्लिअर करतोय आणि लगेच आपण 1.4 ला दुसऱ्या लेक्चरमध्ये आपण सुरुवात करणार आहोत. तर आज एवढ्यासाठी आपण या ठिकाणी थांबूया. आणि सर्वांना मला मागच्या एका ह्याच्यामध्ये कमेंट अशी आली की तुम्ही सबस्क्राईब करायला सांगत नाही किंवा रिक्वेस्ट करत नाही. तर मी रिक्वेस्ट मनापासून करत असतो पण कदाचित एखाद्या वेळेस राहते. तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा आणि पाहत राहा ज्ञानोबो क्लासेस यूट्यूब चॅनल आणि कमेंट पण पास करत राहा. तुमच्या कमेंट्स हे आमच्यासाठी खूप महत्त्वाचे असणार आहेत. कारण आम्ही काय करतोय कसं करतोय हे आम्हाला नेहमी असं वाटतं की आम्ही 100% योगदान देतोय पण तसं कदाचित नसतं किंवा कुठेतरी काही गोष्टी कमी जास्त असू शकतात. जास्त असतील त्याही सांगा, कमी असतील त्याही सांगा, जेणेकरून आपलं चॅनल हे तुमच्यापर्यंत जसं तुमच्यापर्यंत पोहोचलंय तसं अनेकापर्यंत पोहोचावं अशी मनापासून इच्छा आहे. तर मी थांबतो आणि सर्वांची रजा घेतो. जय हिंद.